नमस्कार अप्पा. आपल्या आत्तापर्यंतच्या 5 भागांमध्ये अनेक लोकांनी आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारलेत. काही लोकांनी कमेंटमध्ये विचारलेत, काही लोकांनी पर्सनलला विचारले आहेत. तर त्यापैकीच काही प्रश्न निवडून आपण आजच्या भागाला आज निवडलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की श्रीकांत पाटील जे कोल्हापूरचे आहेत ते विचारतायत की महाराजांच्या ज्या 2 तलवारी आहेत, एक म्हणजे भवानी तलवार आणि दुसरी म्हणजे जगदंबा तलवार, तर त्यांची ही नावं कशी पडली गेली आणि त्या सध्या नेमक्या कुठे आहेत? एक पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे का हे श्रीकांत पाटील जे आहेत ना, ते जे त्यांनी वाचन केलं आहे ते शालेय जीवनातलं, कथा कादंबऱ्यातलं याचं, आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या जनमानसामध्ये ते मनात रुजतं. बरोबर. काल परवापर्यंत भवानी तलवार ही जी आहे ती कोणी दिली, कुठून आली, काही त्याच्यावर. मी ज्या वेळेला त्या फील्डमध्ये उतरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं, रायगड जिल्ह्यामध्ये गोवेले नावाचं गाव आहे. अच्छा. आणि तिथे काय सावंत नावाचा त्या ठिकाणी राजा होता. बर. आणि तो जंजिऱ्याच्या सिद्धीच्या अंडर होता. अच्छा. महाराजांचा बाजी पासलकर दुसरा पहिला हा खळद बेलसरच्या लढाईत मारला गेला, तर त्याच्या भावाला परत बाजी पासलकर हुद्दा दिला आणि महाराजांनी त्याच्यावर पाठवला. अच्छा. त्या दोघांची तिथे लढाई झाली, काय सावंताची आणि बाजी पासलकरची. बर. गोवेलेला. आणि ते दोघेही तिथे पडले. बर. ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो, आणि भूगोलही बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलतं. हे जर आपण चिंतन करून अभ्यासलं तर त्या ठिकाणी सांप्रत जिथे एसटी गाडी थांबते, अच्छा, तिथे एक समाधी आहे. बर. आणि त्या समाधीला सावंत बाजीची समाधी असं म्हटलं जातं. बर. वास्तविक ती जर बाजी सावंताची असती तर बाजी सावंत म्हणायला पाहिजे होतं, परंतु पहिलं नाव सावंत घेतलं जातं आणि दुसरं बाजी. त्यामुळे ते दोघंही त्या रणक्षेत्रावर, मोकळी जागा आहे ती, मारले गेले. दोघंही मराठे असल्यामुळे साहजिकच छोटंसं स्मारक उभारलं गेलं. आणि हा बाजी पासलकर हा महाराजांचा सरदार होता. बरोबर. आणि पुढे हा सावंतांचा मुलगा, जो काय सावंताचा मुलगा आहे माल सावंत, तो महाराजांना सामील झाला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांबरोबर महाराजांच्या सरदारातही त्या ठिकाणी हे केलं. आणि ज्या वेळेला लोक त्या ठिकाणी कुतूहलापोटी थांबून नमस्कार करायला लागले, त्यावेळेला ती सावंतबाजी 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 21व्या शतकापर्यंत तो शब्द राहिला. त्याच्या आधी कोणीही त्या गावात गेलं नाही आहे. आज त्या गावामध्ये 50-50 लोकांची घरं आहेत, त्यांच्याकडे शस्त्र आहेत. फक्त दुर्दैवाने मराठी माणूस हा सिंहावलोकन करून आपल्या जातीकडे, आपल्या आडनावाकडे, आपल्या गावाकडे, त्याच्या वैभवाकडे अभ्यासत नसल्यामुळे ते सगळं विसरून गेले होते. आणि मी ज्या वेळेला हे त्यांना मांडलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं का ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहासकार असं म्हणतात ती गोव्याच्या सावंतांनी दिली. म्हटलं महाराज गोव्याला सुरुवातीला गेले नाही आहेत. पहिले जे कोकणात उतरले ते 53, 54, 56मध्ये 55मध्ये जावळीवर उतरले आणि त्याच्या आधी त्यांनी हे गोवेला जिंकलेलं आहे. आणि त्याचे कागदपत्रही उपलब्ध आहेत. बरोबर. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न केला था तो ज्ञान जिज्ञासा का आपल्या विल फाइंड ए वे. फक्त तुमची धडपड पाहिजे. त्याप्रमाणे हे सगळं मला मिळत गेलं. परंतु
माझ्या आधीच्या लोकांनी जे मांडलं होतं हम्म. त्यामुळे फारसा काही कोणाचा विश्वास बसला नाही. बरोबर. आणि मग मी भवानी तरवारीवर जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्या सावंतांचा उल्लेख केला. हम्म. तुलाही आश्चर्य वाटेल, हे एकमेव घराणं असं आहे कोकणामध्ये, एकंदर 5 सावंत आहेत. सावंत हे सरनेम नाही आहे, उपनाम नाही आहे, तो हुद्दा आहे. बरोबर. जसं यशवंत, कीर्तिवंत, तसा सावंत, भरोशाचा, हा कोणत्या तरी महाराष्ट्रातल्या राजघराण्याने त्या घराण्याला दिलेला तो हुद्दा आहे. आणि जसा सावंतवाडीचे सावंत, तसे हे गोवेलेचे जे सावंत आहेत ह्यांचं मूळ आडनाव पवार. अच्छा. तर अशा प्रकारे सावंतवाडीच्या राजाचं नाव आहे भोसले. तशी एकंदर 5 राज्य आहेत. हम्म. परंतु कुणीही सावंत असा जिज्ञासेपोटी अभ्यास करायला उतरत नाही. खूप काही सावंतांबद्दल मला माहिती आहे, हम्म. पण मी थांबत गेलो आहे. तर त्या ठिकाणी त्या काय सावंताचा मुलगा आणि त्याचे सगळे सैन्य हम्म. हे महाराजांना सामील झालं. बरोबर. आणि शहाजिकत जंजिऱ्याच्या सिद्धीला शह बसला. हम्म. ते गोविलं आजही ते निसर्गरम्य गाव आहे. बरोबर. त्या ठिकाणी प्राचीन अवशेष आहेत. तिथे जी घराणी आहेत त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, हम्म. परंतु खोलवर अभ्यास कोणी करत नाही. बरोबर. ती जी तरवार त्यांना मिळाली महाराजांना, ती महाराज तो भाग जिंकल्यानंतर हरिहरेश्वरच्या दर्शनाला जात असताना वाटेमध्ये गोवेले येथे मुक्काम पडला. याला इतिहासाची पानं साक्षीदार आहेत. बरोबर. आणि त्या गोवेले साहजिकच आहे त्या माल सावंताच्या घरी गेले. त्यांनी त्यांच्याकडे असलेलं ते शस्त्र दाखवलं. आपण एखादा माणूस घरी आला का आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण असलं का आपण दाखवतो. हम्म. कारण ती जी तरवार आहे ती प्रचलित ज्या तरवारी आहे त्याच्यापेक्षा निराळी होती. हम्म. मी सगळ्याचा तज्ज्ञ नाही आहे, परंतु ती फ्रेंच बनावटीची जिनेवाला तयार झालेली फॉरेन मेकची तरवार. हम्म. आणि साहजिकच त्यावेळी पाश्चात्य त्या तरवारी आणत होते. त्यामुळे ती काय सावंताकडे आणि तिथून माल सावंत. हम्म. महाराज मेटल एक्सपर्ट असल्यामुळे बरोबर. प्रचलित हिंदुस्थानातल्या तरवारींचं लोखंड, पोलाद आणि पाश्चात्यांचं पोलाद महाराजांचा त्याचा अभ्यास होता. त्यांनी ती पाहिल्याबरोबर मी मला पाहिजे. बरोबरचे लोक म्हणाले तुमचा तो आश्रित आहे आणि तुम्ही त्याच्याकडे मागता, याला इतिहासाची पानं साक्षीदार आहे. हम्म. आणि शेवटी हो ना करता करता कॉम्प्रोमाइज झालं आणि महाराजांनी त्याला जवळजवळ 350 होन दिले आणि ती तरवार घेतली. हम्म. हम्म. त्या तरवारीमध्ये पहिलं जे युद्ध आहे महाराजांचं ते बाजी घोरपडे. हम्म. ते जिंकले. एखादी वस्तू हातात असली आणि आपल्याला त्या कार्याला निघालो का यश मिळाल्यानंतर आपण त्या वस्तूला प्राधान्य देतो हम्म. आणि भवानी केली किंवा लोकल भाषेमध्ये बोनी झाली, पहिली विक्री झाली वगैरे अशा शब्द तर तशा प्रकारे त्या तरवारीने महाराजांना यश दिलं आणि म्हणून तिला भवानी हे नाव ठेवलं गेलं. हम्म. आता ह्या काही ज्या विधानं आहेत त्याला जे काही जोडायचं आहे ते एका ठिकाणी तुम्हाला मिळत नाही. बरोबर. त्यावेळेचं बोलीभाषा, हम्म. त्यावेळेचे रीतिरिवाज, त्यावेळेचा स्वभाव, हे सगळं हे करून आपण अशा प्रकारे इतिहासाची सांगड घालून बरोबर. इतिहास सिद्ध करतो. हम्म. हम्म. ती यशदायी तरवार नंतर महाराजांनी जी काही युद्ध केलेली आहेत त्या युद्धामध्ये साहजिकच वापरलेली आहे. बरोबर. आणखी एक रेफरन्स मिळतो. 58 मध्ये महाराजांना अफजल येतोय हे सांगण्यासाठी बंगळूरला जावं लागलं होतं. हम्म. आणि तिथे गेल्यानंतर शहाजी राजांनी त्यांच्यासाठी महाराष्ट्रात ज्या काही वस्तू पाठवल्या
त्याच्यामध्ये पाश्चात्य बनावटीची अशी फिरंग, ही तलवार सरळ असते. बरोबर. तिचं जो धातू आहे, मी काही सगळ्याचा तज्ज्ञ नाही आहे, तर तशा प्रकारची एक फिरंग पाठवली आणि आणखी काही वस्तू पाठवल्या. इतिहासाच्या पानांनी याला साक्ष दिलेली आहे. बरोबर. ज्यांनी हा प्रश्न पाटील साहेबांनी विचारलाय त्यांनी हे जर शोधलं तर त्यांना ते कठीण नाही. बरोबर. आणि ती तलवार महाराजांकडे आली. साहजिकच ह्या दोन्ही तलवारी युद्धाच्या वेळेला महाराज वापरत असतील. त्यामुळे एकीला पहिलीला जे नाव मिळालं यश दिलं म्हणून, जी 53-54च्या दरम्यान मिळाली होती अफजलच्या आधी, तिला भवानी नाव दिलं. आणि दुसरीला जे नाव आहे ते जगदंब हे नाव मिळालं. बरोबर. कारण तिथून नंतर त्या अफजल युद्धानंतर महाराज कोल्हापूरपर्यंत गेले. आणि आपल्याला माहितीच आहे कोल्हापूरची जी आई आहे ती जगदंब आहे. बरोबर. साहजिकच एखाद्या ह्याला ते नाव. आता हे जे काही आहे ते महाराष्ट्राच्या एखाद्या सुपुत्राने जर शस्त्रांचा अभ्यास केला तर याचा ठाम निश्चय होतो. आता माझ्यासारखा जो माणूस आहे तो फक्त गड किल्ल्यांच्या बाबतीत बोलत काय, ह्या सगळ्या बाबतीत खोलवर अभ्यास नाही. परंतु आज कुणी असं सांगू शकणार नाही का भवानी तलवारीच्या बाबतीत का ही तलवार तिथली नाही आहे. कारण अशा प्रकारच्या तलवारी आजही त्या लोकांच्या घरात आहेत, त्या सावंतांच्या. आणि हे एकमेव घराणं असं आहे महाराष्ट्रात का जे 2 सेंड्या ठेवतं. का ठेवतं हेही त्यांना माहीत नव्हतं. वास्तविक महाराष्ट्रात सगळे लोक एकच सेंडी ठेवतात, शिखा केसांची. हे 2 ठेवतं आणि त्याच्यावर ते पुस्तक लिहिलं होतं. बरोबर. आता ह्या ज्या तलवारी आहेत दोन्ही, जगदंब आणि त्या महाराजांनी ज्या 500 लढाया केल्या त्यांचा रेकॉर्ड मी दिलेला आहे. बरोबर. त्या लढायांमध्ये त्या वापरल्या गेल्या असतील आणि त्या यशदायी ठरल्या. त्यामुळे दोघींना जी नावं दिली गेली ती त्यांच्या कुलदेवतेची दिली गेली, भवानीची. आणि त्यांच्या निधनानंतर साहजिकच आपण ज्येष्ठ श्रेष्ठ माणूस गेल्यावर त्याच्या वस्तू ह्या देवघरात ठेवतो. बरोबर. तद्वत या तलवारी रायगडवरच्या देवघरात होत्या. ज्या वेळेला 1689 मध्ये रायगड घेतला त्यावेळेला रायगड लुटला आणि साहजिकच ह्या दोन्ही तलवारी, कारण त्या राजांच्या असल्यामुळे त्याला प्रेशियस स्टोन वगैरे रत्न वगैरे असतील, बरोबर, जप्त केल्या गेल्या. आणि ज्या वेळेला औरंगजेबाचं निधन झालं, शाहूला सोडला, त्यावेळी शाहू राजांनी साहजिकच मला आता तुम्ही सोडताय, मी जातो, पण माझ्या आजोबांची जे स्मारक आहे ती दोन्ही त्या तलवारी मला द्या म्हणून त्यांच्या मुलांकडे मागितला. त्यांना त्याच्यात काही स्वारस्य नव्हतं कारण त्यांचं लक्ष दिल्लीवर होतं. बरोबर. त्यांनी त्या दोन्ही तलवारी दिल्या. त्याच वेळेला शाहू राजांनी आपल्या वडिलांची तलवार, कारण त्यांचं निधन, बरोबर, ह्या तिन्ही तलवारी त्यांनी साताऱ्याला आणल्या. आता ज्या वेळेला आणल्या त्यावेळेला ही काही पद्धत नव्हती का आणल्यानंतर त्याच्यावर नावं लिहून ठेवण्याची. बरोबर. परंतु साताऱ्याला शाहू महाराज आल्यानंतर जो कोल्हापूर आणि सातारा याच्यामध्ये थोडंसं मतभेद झाले. त्याच्यामध्ये मी मुख्य शाखेचा शिवाजी महाराज, त्यांचा ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि त्यांचा मुलगा मी, हे सिद्ध करण्यासाठी म्हणून शाहू राजांनी त्या भवानी तलवारीवर आपलं नाव लिहिलं आहे. अच्छा. आणि ती तलवार साताऱ्याच्या राजांजवळ आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरी पाय हे तुझ्यासारखे भोसले जे पोचू शकतात, पण तू जे ज्येष्ठ श्रेष्ठ भोसले घराणं आहे ते काही इथपर्यंत येत नाही. हे माझं भाग्य आहे
का एका सामान्य माणसाकडे तू आलास आणि तू हे, तर हे सगळं तुला जर काही सिद्ध करता आलं, तिथे ती तरवार, त्याच्यावर लिहिलेलं शाहूंचं नाव, याचा साहजिकच आहे, कारण मी हा ओरिजिनल ब्रँच आहे. बरोबर. हे आणि ती तरवार जी आहे ती भवानी. आणि आता आणखी त्यांच्या जर देवघरात साताऱ्याच्या असतील तर त्या पाश्चात्य बनावटीच्या फ्रान्समध्ये जिनेवाला कुठे आलंय ते मला माहीत नाही. मग त्या काळातली आणखी काही शस्त्र म्हणजे तरवारी जर अभ्यासता आल्या तर त्या साताऱ्याकडे असलेल्या तरवारींशी त्यांची निगड घालून एक जगदंबा आणि दुसरी संभाजीराजांची, अच्छा, हे आपल्याला सिद्ध करता येईल. हे कोणीतरी करायला हवंय. बरोबर. हे कोणीतरी करायला हवंय, नाही तर हे अज्ञात आता 21वे शतक चालू झालंय आणि हे शेवटी असंच पडून राहणार आहे. बरोबर. कारण नावं जी दिली गेली आहेत ही काही अशी छापलेली नाही आहेत त्या तरवारीवरून. बरोबर. फक्त एखादी गोष्ट ही ना, ही मला लकी आहे, याच्यामुळे ह्या पेनमुळे मी परीक्षा दिली आणि मला यश मिळालं असं आपण म्हणतो. आणि ते पेन नंतर आपण ती वस्तू आपण सांभाळून ठेवतो वगैरे, तशा प्रकारचं हे जनमानसात घडलेलं आहे. अच्छा. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाचं विधान आहे आणि त्याच्यावर जेवढं मला शक्य आहे तेवढं मी तुला सांगितलं. आता याला जे पूरक पुरावे आहेत तर मी जास्तीत जास्त तुला मार्गदर्शन करू शकेन, कारण मी काही तिथपर्यंत येऊ शकणार नाही किंवा माझंही तिथपर्यंत काही वजन नाही आहे का तिथे. परंतु हे कोणाचं नाही म्हणण्याची हिंमत नाही आहे. ते गोवेलं गाव अजूनही तिथे आहे, तिथे त्या तरवारी आहेत, ते गाव त्या राजाचं होतं याचे पुरावे तिथे आहेत. बरोबर. ते युद्ध झालं जे काय सावंत वगैरे त्याचे कागदपत्र आहेत. महाराज हरिहरेश्वरला गेल्यानंतर ही त्यांनी विकत घेतली आहे त्या काळामध्ये 350 होऊन, म्हणजे जवळजवळ 1000 रुपये देऊन, याचेही कागदपत्र आहेत. बरोबर. आणि हे सगळं संकलन करून जर कोणीतरी काहीतरी असं प्रसिद्ध केलं तर ते आपलं भाग्य आहे. बरोबर. आणि तो माणूस जर श्रेष्ठ असेल तर तो आवाज सबंध जगभर जाऊ शकेल. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आवाज हा तुझ्या कानापर्यंत येणार आहे. बरोबर. पण मग त्यात हे पण सांगितलं जातं की कोल्हापूरचे जे महाराज होते, शिवाजी महाराजांनी ती तलवार जी आहे, भवानी तलवार, ही लंडनच्या राणीला दिलेली भेट म्हणून, तर तसा उल्लेख केला जातो, त्याबद्दल काय सांगाल? महाराजांचं नाव शिवाजी आहे. बरोबर. त्यांच्या मुलाचं नाव संभाजी आहे. मराठ्यांमध्ये एक प्रवृत्ती अशी आहे की वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्या मुलाला नाव आपल्या वडिलांचं ठेवतात. त्यामुळे शाहू राजांना जे नाव ठेवलं गेले ते शिवाजी नाव ठेवलं. बरोबर. आलं लक्षात? आणि ही घटना जी घडली आहे ती या शिवाजीच्या बाबतीत घडली. अच्छा. कोल्हापूरला जे आहेत हे 4-5 शिवाजी असतील, कारण माझा सगळा काही अभ्यास नाही. आणि ही जी इंग्लंडची राणी वगैरे आहे ती या शाहू राजांच्या कारकिर्दीत नाही आहे. समजलं का? आता इथे आणखी एक महत्त्वाची काय, ही जी तरवार आहे ही रायगडवर होती, ती कोल्हापूरला कशी जाईल? साहजिकच औरंगजेबाने जे काही जप्त केलं ते कोल्हापूरला ठेवलं नाही आहे. त्यामुळे कोल्हापूरची जी तरवार आहे ती 4-5व्या शिवाजीची भेट जर त्या राणीच्या याच्याशी झाली असेल, राजपुत्राशी, आणि त्याने ती तरवार त्याला दिली, त्याने आपली तरवार दिली, असा काहीतरी ते विधान असेल. ते लक्षात आलं का? बरोबर. कारण शाहू आपल्या वडिलांचं जे काही आहे ते कोणाला देणार नाही. बरोबर. त्यामुळे शिवाजी सॉर्ड हा जो शब्द आहे तो तशा प्रकारे. अच्छा. आलं लक्षात? म्हणजे कितवे शिवाजी हे त्याच्यात उल्लेख नाहीये, फक्त शिवाजी स्वॉर्ड असल्यामुळे तो थेट शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवाजी आहेत ना. बरोबर. सातारा ह्याला कोल्हापूरला पण शिवाजी आहेत. बरोबर. ते बघ, ते यू हॅव टू फाइंड, तुम्हाला ते शोधायला. बरोबर. कोणता शिवाजी आहे त्या राणीच्या कारकिर्दीतला. बरोबर. आणि त्याची भेट कधी झाली आहे
पण सगळे कागदपत्र काही माझ्याकडे आहेत असं नाहीये. कारण मी माझं जे काही विधान आहे ते मी इथं थांबवलं. बरोबर. त्याच्यासाठी नाहीये. बरोबर बरोबर. आलं का लक्षात? आणि आपल्या घरातली प्रेशियस ही हे साताऱ्याचे राजे देणार नाहीत. बरोबर. आप्पा धन्यवाद. तुम्ही हे जे काही सविस्तर आता जे सांगितलं आहे दोन्ही तलवारींबद्दल, की कोणती भवानी तलवार, कोणती जगदंबा तलवार आणि त्या नेमका आता कुठे आहेत, यामुळे आपले जे प्रश्न ज्यांनी विचारला आहे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशा पण आशा व्यक्त करूयात. आणि आपला आजचा हा भाग इथेच थांबूयात. पुढच्या भागात आपण नवीन प्रश्नांसोबत भेटूयात. धन्यवाद.